नमस्कार. प्रवीण रिअल एस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो की पुण्यामधील पीएमआरडीची लॉटरी असो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लॉटरी असो. जशी माहिती आपल्याला सोशल मीडिया ज्या वृत्तपत्राद्वारे न्यूजमध्ये जशी बातमी येते, ती बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आपल्याकडे अशी बातमी आलेली की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 6,500 घरांची लॉटरी निघणार आहेत. याच्यामध्ये कोणते लोकेशन असणार आहेत, लॉटरी कधी निघणार आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीची घरे असणार आहेत, ईडब्ल्यूएस, एलआयजी, इन्कम क्रायटेरिया काय असणार आहेत, घरांचं क्षेत्रफळ कसं असणार आहेत, म्हणजे किती स्क्वेअर फूटचे घर असणार आहेत, याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला ज्या या लोकेशनची लॉटरी जेव्हा निघणार आहेत, जेव्हा यांच्या साईडवरती पीडीएफ अपलोड होणार आहेत, फॉर्म कसा भरतात, हे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्याने आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अभियंता आहेत, त्यांचं नाव आहे संजय कुलकर्णी सर. यांनी सांगितलं की रावेत येथील गृहप्रकल्प राबवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील टप्पा 2 मधील गृहप्रकल्पातील रावेत येथील जागा उपलब्ध ताब्यात आलेली आहेत. येथे काम सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची मंजुरी घेण्यात येत आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया उर्वरित ठिकाणच्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील. निविदा प्रक्रिया राबवल्या जातील. नगर रचना विभागाला कळवल्या जाणार आहे. त्यानंतर टीडीआर आणि नुकसान भरपाई देऊन त्या जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितलेले आहे. जागा ताब्यात आल्यानंतर तेथे काम सुरू करण्याची योजना आहेत, असे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी सर यांनी सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये लोकेशन कोणते असणार आहेत ते पण त्यांनी सांगितलेले आहेत. बघा, पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा 2 मध्ये मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत 1 आणि रावेत 2 आणि 24वाडी असे 9 ठिकाणचे जे प्रकल्प आहेत पालिकेकडून राबवण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 6,500 कुटुंबांना हक्काची घरे मिळणार आहेत. याची सुरुवात रावेत येथून होणार आहे, असे त्यांनी सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये ही ईडब्ल्यूएस टाईपची घरे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जे रावेत आहेत, म्हणजे महानगरपालिकेने सांगितलेले की प्रधानमंत्री आवास योजनेतील मोशीतील बोराडेवाडी, चरोली, पिंपरीतील उधमनगर, आकुटीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना 3,668 सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे आणि अंतिम टप्प्यात डुडुगा येथील गृहप्रकल्पातील 1,190 सदनिका सोडून लाभार्थ्यांना सदनिकेचे वाटप करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते असतात बघा. कोणत्याही लॉटरीचा जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर तुमच्याकडे जर लग्न झालेलं असेल तर पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे लग्नानंतरचं असणे आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे आणि एक बँकेचं पासबुक, ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याचं बँकेचं पासबुक असणे आवश्यक आहे. कारण तुम्ही ईएमडी अमाउंट वगैरे भरता तर ते रिफंडसाठी तिथे तुम्हाला फॉर्म भरताना हे माहिती तुम्हाला अपलोड करावी लागतात. सिडकोमध्ये सुद्धा सेम हीच प्रोसेस आहे, म्हाडामध्ये सुद्धा हेच आहे आणि पीएमआरडीच्या लॉटरीमध्ये सुद्धा आपण जो फॉर्म भरलेला आहे तिथे सुद्धा हीच प्रोसेस असणार आहे. त्यामुळे हे जे मी कागदपत्र तुम्हाला सांगितलेले आहेत हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता जेव्हा ही लॉटरी जाहीर होणार आहे तेव्हा. याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची घरे आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, त्याच्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस साठी पूर्वी ही जी योजना होती, पहिले ईडब्ल्यूएस टाईपची जी घरांसाठी 3 लाखाच्या आतमध्ये तुमचं इन्कम असणे आवश्यक होते. पण आता तुम्हाला हे जे इन्कम क्रायटेरिया हा 6 लाखाच्या आत करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही 6 लाखाच्या आतमध्ये जर इन्कम असेल तर तुम्ही या लॉटरीमध्ये अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सुरुवातीला जी घरे होती ही 30 चौरस मीटरची घरे देण्यात आलेली होती प्रधानमंत्री आवास योजनेतील. म्हणजेच 323 चौरस फुटांचे चटक क्षेत्र हे देण्यात आलेले होते, कार्पेट एरिया. पण आता याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जेव्हा हे गृहप्रकल्प राबवण्यात येतील तेव्हा येथील घराचा एरिया हा 45 चौरस मीटर असणार आहेत. म्हणजे 484 चौरस फूट सदनिकांचे क्षेत्रफळ हे मिळणार आहेत. म्हणजे घरे सुद्धा मोठी असणार आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेची घरे असणार आहे. तर अशी ही आपल्यापर्यंत बातमी आलेली आहे. असंच आणखी जर तुम्हाला या लॉटरीविषयी जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूचा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.